अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 21 जानेवारी बघा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे पौष महिन्यातील पहिली एकादशी। उद्या जी एकादशी आहे तिला पौष एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं म्हणतात। बघा ही एकादशी प्रत्येक आई आणि मुलांच्या नात्यासाठी विशेष आहे। ज्यांची ही मुलं खूप किरकिर करतात, हट्टीपणा करतात, कशातही लक्ष देत नाहीत, व्यवस्थित खात पित नाहीत, अभ्यास करत नाहीत, त्या प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही विशेष उपाय आणि सेवा करायच्या आहेत। यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। बघा तुळशीची एक काडी, खरं तर उद्याचा जो उपाय आहे तो तुळशी मातेचा आहे। तुळशीची एक काडी तुम्हाला या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला ठेवायची आहे, ज्या ठिकाणी ठेवल्याने तुमच्या मुलांची अहोरात्र प्रगती होईल, मुलांच्या आयुष्यात आलेली संकट कुठेतरी टळून जातील, मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल, त्यांची भरभरून प्रगती होईल। खरं तर एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतं। बघा एकादशीला जर भगवान श्री विष्णूंची तुम्ही सेवा केली, व्रत केलं, वैकल्य केलं, उपासना केली, पूजापाठ केले, तर त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला शीघ्ररित्या मिळत असतं। त्यामुळे एकादशीचं व्रत हे प्रत्येक घरोघरी केलं पाहिजे, कारण हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यात असलेल्या असंख्य पापांचा नाश होतो, आपल्या जीवनात असलेलं जे दुर्भाग्य आहे ते भाग्यामध्ये बदलतं, आपले जे दिवस काही वाईट चालू असतील तर ते दिवस बदलायला लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आलेली जी संकट आहे ती संकट टळायला लागतात। आता प्रत्येकालाच हे व्रत करणं शक्य होतं असं नाही, जरी तुम्ही व्रत केलं नाही तरी कमीत कमी या दिवशी काही उपाय आणि सेवा करा। उपाय आणि सेवांनीही तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे दिवस बदलतील, तुमच्या कामांना, तुमच्या कष्टांना नशिबाची साथ मिळेल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा तुमच्यावरती राहील। बघा आता उद्याच्या एकादशीला आपल्या मुलांसाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे हे सगळं काही तुम्हाला व्यवस्थित मी सांगणार आहे, मात्र व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष असतं, कारण एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असतं आणि तुळस माता जी आहे जिला भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी म्हटलं जातं। बघा आपल्याला प्रत्यक्ष रूपाने भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचता येणं शक्य नसतं। जेव्हा तुळशीच्या तुम्ही काही सेवा करता, उपाय करता, तेव्हा त्यांच्या मार्फत केलेली जी सेवा असेल तर ती सेवा भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचली जाते, त्यामुळे तुमची इच्छा जी असेल ती इच्छा देखील त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते। आणि जर एकादशीच्या दिवशी तुम्ही याच तुळशीजवळ काही उपाय आणि सेवा केल्या तर तुम्ही केलेली सेवा आणि तुम्ही व्यक्त केलेली इच्छा ही त्या क्षणात भगवान श्री विष्णू स्वीकारतात आणि आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण देखील करतात। म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी विशेष म्हणजे तुळशीचेच काही उपाय करायचे असतात। आता बघा तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते, तुळस ही आपल्या घरामध्ये दारिद्र्याचा नाश करते। ज्याही घरामध्ये तुळस असते किंवा ज्याही घराच्या अंगणामध्ये तुळस असते त्या घरामध्ये नेहमी पवित्रता असते। तुळस ही आपल्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर करते आणि आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद या सगळ्याच गोष्टी भरत असते। ज्याही घरामध्ये तुळशीची पानं सुकत जातात किंवा तुळस सुकत जाते, बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतात, बऱ्याच कमेंट्स असतात की ताई आमच्या घरामध्ये तुळस जी आहे ती सुकत चाललेली आहे। बघा जर तुमच्या घरात तुळस सुकत चाललेली असेल तर तुमच्या घरात खूप मोठं काहीतरी संकट येणार होतं, जे तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे। तेव्हाच तुळस सुकते किंवा तेव्हाच तुळस खराब होते जेव्हा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या घरामध्ये आलेल्या अडचणीही ती स्वतःवर घेते। त्यामुळे तुळशीचं जे रोप आहे ते रोप आपल्या दारात असावंच, कारण आपल्या सर्व काही संकटातून तुळस माता आपलं संरक्षण करत असते आणि आपल्याला नेहमीच सुरक्षित ठेवत असते। मग आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीची एक वाळलेली काडी घ्यायची आहे। तुळशीची वाळलेली काडी तुम्ही उद्या तोडू शकतात किंवा जर आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या तुळशीला किंवा आजूबाजूच्या कुठल्याही तुळशीला मिळाली तर ती एक वाळलेली
वाळलेली 2, 4, 5 जेवढ्याही असतील 10, 12, 15 कितीही तुम्ही घेतल्या तरीही चालेल, पण कमीत कमी एक तरी तुळशीची वाळलेली काडी तुम्हाला घ्यायची आहे. ही वाळलेली तुळशीची काडी तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी कुठल्याही वेळी तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवून द्यायची आहे देवघराच्या समोर. मात्र देवघरात भगवान श्री विष्णू किंवा माता लक्ष्मीचा फोटो असावा आणि एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवाही लावलेला असावा. दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर प्लेटमध्ये ही तुळशीची वाळलेली काडी तुम्हाला ठेवायची आहे. या काडीवरती थोडंसं तुम्हाला गोमूत्र शिंपटायचं आहे, त्यानंतर थोडं गंगाजल घालायचं आहे, थोडं दूध पाणी घालायचं आहे. याने स्वच्छ सुंदर ही काडी साफ करून घ्यायची आहे, जल अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर ही काडी जी आहे ती पुन्हा तुम्हाला दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायची. आता समजा तुम्ही 5-6 काड्या एकत्रित घेतलेल्या तर सगळ्या काड्यांवरती एकच वेळेस पाणी आणि गंगाजल घाला आणि साफ करून घ्या. प्रत्येक काडीला वेगवेगळ्या वेळेस पाणी घालू नका. ठीक आहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये ह्या काड्या ठेवून द्यायच्या आहेत. याच्यावरती थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर जो दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा आहे. धूप म्हणजे कापूर पेटवायचा आहे एका पंटीमध्ये. त्या कापराचा धूर तुम्हाला धूप त्या अगरबत्त्यांच्या त्या तुळशीच्या काड्यांना तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे, एक वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. या दोनही सेवा करून मुलांच्या प्रगतीसाठी, घराच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमची जी मुलं असतील, बघा तुमची जी मुलं असतील 1, 2, 4 कितीही, तर त्या मुलांना तुम्हाला एका दिशेला बसायला सांगायचं आहे. पूर्व किंवा ईशान्य दिशेला त्यांचं मुख असेल, पूर्व उत्तर ईशान्य दिशेला त्यांचं तोंड असेल, अशा ठिकाणी त्यांना बसायला लावायचं आहे. देवघराच्या समोर बसायला लावलात तरीही चालेल. त्यानंतर ज्या तुळशीच्या काड्या तुम्ही अभिमंत्रित करून घेतलेल्या त्या सगळ्या काड्या हातात घ्यायच्या. आपल्या उजव्या हातात घ्यायच्या, उजव्या हाताची मूठ बंद करायची आणि मुलांवरून त्या काड्या ज्या आहेत त्या ओवाळायच्या. ठीक आहे. मुलांवरून या काड्या ओवाळून पुन्हा त्या प्लेटमध्ये जशा होत्या तशाच ठेवून द्यायच्या. रात्रभर या काड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी, आता उद्या एकादशी आहे त्यामुळे परवाच्या दिवशी सोमवारच्या दिवशी काय करायचं आहे, ह्या सगळ्या काड्या त्या प्लेटमधून काढून घ्यायच्या आणि त्या तुम्हाला एखाद्या दगडावरती किंवा खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला तुम्हाला बारीक कुटून घ्यायचे आहेत. त्याची एक तुम्हाला पावडर करायची आहे. ठीक आहे. छोटीशी पावडर करायची, फाईन पावडर, आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे. आणि आता ही तयार झालेली जी पावडर आहे ती एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे. जेव्हाही तुमची मुलं अभ्यासासाठी बसतील तेव्हा त्यांच्या कपाळाला त्याचा एक टिकळा लावायचा. जेव्हाही मुलं परीक्षेसाठी, एक्झामसाठी क्लासला, कॉलेजला जातील तेव्हा त्यांच्या कपाळाला टिकळा लावायचा. मुलं जर नोकरी करणारी असतील, कुठल्या एखाद्या टूर्सवरती जाणार असतील, कुठल्या एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जाणार असतील, महत्त्वाच्या कामांसाठी जाणार असतील, तेव्हा फक्त त्या पावडरचा एक टिकळा त्यांच्या कपाळाला लावायचा. हा एक टिकळा त्यांना आयुष्यभर साथ देईल, यश देईल, प्रत्येक गोष्टीत त्यांची प्रगती करेल. बघा, जोपर्यंत तुम्ही हा टिकळा त्यांच्या कपाळाला लावाल कुठलीही बाधा, वाईट शक्ती त्यांच्या अवतीभोवतीही फिरणार नाही, कुठलीही नकारात्मकता त्यांना त्रास देणार नाही, कुठलेही अडथळे त्यांच्या मार्गात येणार नाही. सगळ्याच वाईट बाधांपासून, वाईट शक्तींपासून, सगळ्या गोष्टींपासून सतत त्यांचं संरक्षण होत राहील. अत्यंत साधा आणि सोपा असणारा हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे, जो उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा आहे. प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.